28 जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाल्यापासून महाराष्ट्र राजकारणात संशयाचं सावट गडद झालंय. अजित पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी नेते रोहित पवार यांनी हा अपघात की घातपात असा प्रश्न विचारून सरकारी तपास यंत्रणांवर अविश्वास दाखवला आहे. आता दिल्ली दौऱ्यात खासगी गुप्तहेर संस्थांची भेट घेऊन स्वतंत्र तपासाची चाचपणी सुरू केली आहे. गेल्या आठवड्यात मुंबईत पत्रकार परिषद घेत रोहित पवार यांनी हवामान प्रतिकूल असताना टेक ऑफ लँडिंगला परवानगी, हँडलरचे ओके, वैमानिक कपूर यांच्या मानसिक स्थिती, डिलीट चार्ट्स रिकव्हर करणे, VSR कंपनीचे नियमभंग असे मुद्दे मांडले. त्यांनी अमित शहा, नागरी उड्डाण मंत्री आणि DGCAला पत्र लिहून सखोल चौकशीची मागणी केली आहे. खासगी संस्थांना माहिती देण्यात आल्याचं बोललं जातं. या घटनेत अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला असला तरी रोहित पवार यांनी साजेशी शक्यता वर्तवली आहे. शरद पवार गटातील नेत्यांनी दुजोरा दिलेला असून सोशल मीडियावर त्यांनी DGCAचा अहवाल विलंबावर टीका केली. यामुळे शेतकरी चौकशीला पर्यायी मार्ग शोधण्याची तयारी दिसत असली तरी खाजगी तपास किती परिणामकारक ठरू शकेल याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. साप्ताहिक पोलीस वॉरंटच्या स्थानिक बातम्या आणि व्हिडिओ नक्की पहा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या स्थानिक बातम्यांचे व्हिडिओ आमच्यासोबत शेअर करा.